धन्यवाद. मी सर्वपक्षीय एक माणुसकी म्हणून या ठिकाणी सगळेजण आलेत, त्याबद्दल मी खरंच मनापासून सर्वपक्षीय नेत्यांचे आणि माणूस म्हणून सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे, आमच्या पिंकरपाड्यामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली. जी घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा आम्हाला कळलं की अनिता पाटील महिला व बाल कल्याण सभापती यांच्या दोन्ही भावांनी, एक तर खरं तर पहिला भाऊ होता जयराम चव्हाण, यांनी 5वीला आमच्या मनपा शाळा, मीरा भाईंदर महानगरपालिकेची शाळा, तुम्ही विचार करा, महानगरपालिकेची सत्ता आहे, त्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जयराम चव्हाण त्या मुलीवरती अत्याचार करतो, तिचा व्हिडिओ काढतो आणि पुढील 4 वर्ष तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो. हे प्रकरण जेव्हा ती मुलगी तिच्या मित्राला सांगते की बाबा तू हे व्हिडिओ डिलीट कर, त्या मित्रांनी सुद्धा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. आणि जेव्हा हा गुन्हा 2024ला काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, त्यावेळेस त्या मुलाला इथे आणलं, काशीमीरामध्ये पोस्को अंतर्गत त्याला अटक केली. त्या मुलाने सांगितलं की दादा हे व्हिडिओ मी नाही काढलेत, पण व्हिडिओ कोणी काढले तर व्हिडिओ जयराम चव्हाणनी काढले. आणि तेव्हा तपासीय अधिकारी API मुंडे होते. मी बघा, आता तुम्ही राणे साहेबांनी आभार मानले, कांबळे साहेबांचे मीही आभार मानतो, त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला. परंतु हा गुन्हा 4 वर्षापूर्वीच थांबला असता, त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार 4 वर्षापूर्वीच थांबला असता, जर API मुंडे या कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी व्यवस्थित तपास केला असता तर. API मुंडे यांच्या समोर महिला अधिकारी आहेत त्या, बघा महिला म्हणून त्यांनाही कुठेतरी शरम वाटली पाहिजे होती, आपण काय करतोय. त्या मुलीनी जयराम चव्हाणचं नाव घेतलं की या जयराम चव्हाणनी माझ्यावरती लैंगिक अत्याचार केला, परंतु त्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्या भावाला वाचवलं API मुंडेनी, असा आरोप ती मुलगी करत आहे. कुठे न कुठे हे पोलिसांवरती पण गालबोट लागलेला आहे. मी DCP चव्हाण राव साहेबांना विनंती करीन की API मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं. कारण की त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्या आज CP ऑफिसला महिला अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत. मी असेच आरोप करत नाहीयेत. काल ती मुलगी माझ्या ऑफिसला आली, तिने संपूर्ण हकीकत मला सांगितली की दादा हे प्रकरण अगोदरच थांबलं असतं जर API मुंडे यांनी तेव्हा जयराम चव्हाण याचं FIR मध्ये नाव टाकलं असतं. हे मी स्वतःहून आरोप करत नाही, ती पीडित मुलगी बोलते आणि ती पीडित मुलगी समोरांच्या समोर येऊन बोलायला तयार आहे. कारण की API मुंडे महिला अधिकारी आहेत, यांनी जयराम चव्हाणचं त्यावेळेला नाव नाही टाकलं आणि तो आरोपी पुढील 2 वर्ष तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत राहिला. ते झाल्याच्या नंतर त्याची भूक भागली, त्याच्यानंतर त्यांनी ते छोट्या भाव राजेश चव्हाण त्यांना ते व्हिडिओ दिले आणि राजेश चव्हाण त्या मुलीवरती पुढील 4 वर्ष लैंगिक अत्याचार करत होता. म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हापासून हे सत्तेत आले 2002 पासून आतापर्यंत महिलांवरती अनेक अत्याचार केलेले आहेत. महिलांना 10%, 15% व्याजाने पैसे द्यायचे आणि सांगायचं आम्ही महिला बचत गट चालवतो. हे जेव्हापासून प्रकरण उघडकीस आलो, मी सगळ्या नेत्यांना सांगू इच्छितो की 2 मुली पुढे आलेल्या आहेत, त्यांचं नाव मी सांगणार नाही, त्यांनी पण असेच आरोप केलेले आहेत की राजेश चव्हाण यांनी आम्हावरती लहानपणापासून लैंगिक अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ काढले आणि त्याच्या जरिये तो आम्हावरती अत्याचार करत होता. 2 दिवसापूर्वीच माझ्या ऑफिसला एक आजी आली, अनिता पाटीलनी जबरदस्ती त्यांचं घर विकायला लावलं आणि बिचारी तिला रातोरात घराच्या बाहेर काढलं. अशा या हरामखोर बाईला आमच्या गावात मगाशी जंगम साहेब सामंत साहेब बोलले, त्यांना मीरा भाईंदरमधून हाकलून काढून द्या आणि ही काळाची गरज आहे, त्यांना पेंकरपाड्यातून हाकलून दिले पाहिजे. अशा पूर्ण कुटुंबाला ही मी संपूर्ण जनतेसमोर मागणी करतो. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, आम्हाला त्या मुलीच्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी संपूर्ण सगळेजण एकत्र आलात, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच तुमच्या सगळ्याकडून ही अपेक्षा करतो, जोपर्यंत अनिता पाटील यांना सहआरोपी करत नाहीत, जोपर्यंत API मुंडे यांना सहआरोपी करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये. त्या पीडित मुलीच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. मी सगळ्यांना विनंती करीन, जसं तुम्ही आज एकत्र आलात तसं पुढे अनिता पाटील यांना सहआरोपी करावं, API मुंडे यांना सहआरोपी करावं. ही मागणी जोपर्यंत पूर्ण येत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाहीये. देणार ना साथ त्या पीडित मुलीला. धन्यवाद. आपण सगळे